पुन्हा एकदा वेगवान घडामोडींचा आढावा घेऊयात. युद्धासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. धाराशिवच्या उमरगा आदर्श महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शिवानंद दळगडे यांच्या पत्नी आणि मित्रासह पर्यटनासाठी दुबईला गेलेले होते. मात्र आखाती देशांच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक उड्डाणं अचानक बंद झाली, त्यामुळे ते दुबईत अडकून पडले. त्यांच्या 22 जणांच्या ग्रुपनं वारंवार सरकार आणि प्रशासनाकडे मदतीची याचना केली. मदत न मिळाल्यामुळे त्यांना स्वतःचे 1.5 लाख खर्चून मायदेशी परतावं लागलंय. जळगावमध्ये तालुक्यातल्या अडावद इथल्या इंडियन गॅस एजन्सीवर सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. मात्र शासनाच्या नियमानुसार बुकिंग केल्यानंतरच ग्राहकांना सिलेंडर वितरण केले जाणार असल्याचं एजन्सी धारकांकडून सांगितलं जातंय. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा हा स्थगित झाल्यामुळे जळगावात अनेक खानावळी रस्त्यावर आल्यात. त्यातच भाड्याच्या दुकानात मालकाकडून चुली पेटवून दिल्या जात नाहीयेत. त्यामुळे खानावळ चालकांना अक्षरशः रस्त्यावर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. एलपीजी टंचाईचा फटका सिद्धरामेश्वर मंदिराच्या अन्नछत्रालयाला सुद्धा बसलाय. त्या ठिकाणी उद्यापुरताच गॅस साठा शिल्लक आहे. या ठिकाणी दररोज सुमारे 1000 ते 1200 भाविक आंध्र प्रदेश, कर्नाटकसह सीमा भागातून येऊन लाभ घेत असतात. मात्र गॅस तुटवड्यामुळे अन्नछत्रालय बंद करण्याची वेळ येणार असल्याची शक्यता आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मार्गे भारतीय जहाज सुरक्षितपणे भारतात पोहोचल्याचा केंद्र सरकारचा दावा फेटाळून लावला. हा दावा पूर्णतः खोटा असल्याचा आरोप त्यांनी केला. हॉर्मुझ परिसरात भारताची सुमारे 35 जहाजं अद्याप अडकून असल्याचं ते म्हणाले. अकोल्यात व्यावसायिक एलपीजी गॅसच्या वापराचे प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले. या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. रुग्णालयं, शैक्षणिक संस्था तसंच सार्वजनिक सेवांना 100% गॅस पुरवठा प्राधान्यानं करण्यात येणार आहे. खाद्य व्यावसायिक, हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिकांसाठी गॅसचे निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे व्यावसायिकांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. धुळ्यात गॅस तुटवड्याचा फटका पोलिसांच्या कुटुंबाला सुद्धा बसलाय. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या गॅस एजन्सीवर पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची गर्दी होती. ऑनलाईन बुकिंग करून देखील सुद्धा सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशातच चुलीवर स्वयंपाक करण्याचा पर्याय नागरिकांसमोर उरलाय. त्यामुळे पंढरपुरात लाकडाच्या वखारींमधून लाकूड विक्रीची लगबग सुरू झाली आहे. सद्यस्थितीत जरी प्रत्यक्ष लाकूड विक्री होत नसली तरी संभाव्य इंधन तुटवडा होऊ शकतो, म्हणून वखारींमधून लाकूड विक्रीची तयारी सुरू असलेली पाहायला मिळते. युद्धजन्य तणावाचे पडसाद आता हजारो किलोमीटर दूर असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा उमटताना दिसत आहे. गॅस नंतर आता युद्धाचा फटका बाटलीबंद पाण्याच्या उद्योगाला बसू लागलाय. बाटलीबंद पाण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक बॉटल तयार करण्याचा कच्चा माल हा क्रूड ऑइलच्या रिफायनरीमधून मिळतो, परंतु रिफायनरीज बंद असल्यामुळे त्याचा परिणाम पुरवठ्यावर झालाय. परिणामी प्लास्टिकच्या दरात वाढ झालेली असून त्याचा फटका बाटलीबंद पाणी पुरवणाऱ्या उद्योजकांना बसतो. युद्धाचा फटका आता धुळे शहरामधील स्थानिक अर्थकारणाला बसू लागलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झालेला असून पुरवठा साखळी पूर्णतः विस्कळीत झाली आहे. शहरात शिक्षणासाठी आलेले शेकडो विद्यार्थी, घरापासून दूर राहणारा नोकरदार वर्ग आणि रुग्णालयामधील रुग्णांची दररोजची भूक भागवणाऱ्या मेस आणि डबे चालकांसमोर या गॅस टंचाईमुळे मोठं संकट उभं राहिलंय. वर्षानुवर्षे सुरळीत चालणाऱ्या या व्यवसायाला अचानक खीळ बसली आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील देऊळघाट गावात चहाच्या हॉटेल केवळ कोळशाच्या भट्टीवर चालतात. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सुरू असलेले हॉटेल आजही अविरतपणे सुरू आहेत. या ठिकाणी गॅसचा थोडाही वापर केला जात नाहीये. गावातील संपूर्ण हॉटेल कोळशाच्या भट्टीवर चालणारं जिल्ह्यातील हे एकमेव गाव आहे. भिवंडीत 84 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातली कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. शिधावाटप भरारी पथकाने ही कारवाई केली.
वळपाडा इथे झालेल्या कारवाईमध्ये 3 टेम्पो जप्त करण्यात आले. त्यामध्ये 84 गॅस सिलेंडर आढळून आले, तर दोघांना ताब्यात घेण्यात आले. इराण, इस्रायल, अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम भारतावर झालेला असून गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. सोलापुरातील सुप्रसिद्ध इडली गृह केंद्र बाहेर चक्क नोटीस बोर्ड लावत ग्राहकांना आवाहन करण्यात आलंय. इडलीसोबत केवळ चटणीमुळे सांबार संपलेला आहे अशा आशयाचे बोर्ड झळकले. हॉटेल चालकांना व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं बोर्ड लावण्याची वेळ आली आहे. ग्राहकांनी आता इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय स्वीकारलेला आहे. मात्र अचानक वाढलेल्या मागणीमुळे इलेक्ट्रिक शेगडीचा देखील तुटवडा सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालाय. इलेक्ट्रिक शेगडीचा खप अवघ्या 3 दिवसात प्रचंड वाढला. त्यामुळे आता शेगड्यांची बुकिंग घेण्यात येत असून 10 दिवसांच्या वेटिंग असल्याचं दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे. जळगावमध्ये गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी पारंपरिक इंधनावर भर दिलाय. घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने पारंपरिक इंधन म्हणून ओळख असलेल्या लाकडाची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली. लाकडाचे दरही सर्वसामान्यांना परवडणारे असल्यामुळे सिलेंडर अभावी अनेकांच्या घरात आता चुली पेटल्यात. गॅस टंचाई निर्माण होईल या भीतीनं रत्नागिरीमधील नागरिक गॅस एजन्सी बाहेर मोठ्या रांगा लावत आहेत. मात्र जिल्ह्यामध्ये घरगुती एलपीजी गॅसचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचं किंवा रांगा लावण्याचं कोणतंही कारण नाही असं आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केलं.